त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान. कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. जी काँग्रेस चर्चेत पुढच्या झेडपीच्या निवडणुका आहेत, या झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा थांबा ना आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. काय असं बोलेन ना मी. काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल का? कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढला पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत. मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र होईल. सगळं होईल. सगळं होईल. नाही पण उद्धवजी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरी सुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरी सुद्धा 54 फोडले होते तरी सुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख तरी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये. त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतले. 8 MIMचे उमेदवार जे आहेत निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आले. काय कारण आहेत MIMचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय ठीक आहे. राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 MIMचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं